यो बघा ये चांगलाच कारलास. असला क्वाशा भेटलाय पहिल्यांदा. तर मस्त साईजचा क्वाशा. चालले कटले. नो आमच्या मजेसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आज पुन्हा एकदा आम्ही आलो गर्दोण्यावरती. आणि गर्दोण्याचा पाणी जाम आटलाय. एवढा ऊन होता एक 10 दिवस, तुम्हाला पण माहिती आहे. तर तुम्हाला आता गर्दोण्याची कंडिशन दाखवतो काय झाले ती. ही बघा, इकडे सगळा पाणी होता तो सुकलाय, पूर्ण खाली गेलाय. या दगडी पण वरती आल्या. याच दगडीतनं कटलं काढत, दगडी बघा कुठं सुक्यावर आल्या. चला आता पटापट मस्त पैकी जाऊन पाहूया काय भेटते ते बघूया. पाण्यातला व्हिडिओ तिथे. आज तुम्हाला बागेर आपण रोज टाकतो, आज बागेत कसा टाकतात नको शिकवतो तुम्हाला. माहिती तर असेल ते, पण आमची बागेत टाकायची टेक्निक आणि तुमच्या टेक्निकमध्ये काय फरक आहे का चेक करा आणि नक्की कमेंट करून सांगा. आम्ही आणि तुम्ही सेम टाकतो म्हणून. आमच्या बागेला आहे बघा, हे रशी असतं ती आम्ही सोडत नाही हातात ना कधी, आम्हाला घ्यायलाच लागतं. आम्हाला सवय नाही ती बागेर फेकायचा नंतर शेंडी भरायची. तर आमचा पागेर आहे 5 किलोचा. एक आटा घेतो, कधी कधी एक आट्यातच संपवतो, नाही तर 2 आटे घ्यायचं. जास्त वण असला का इतका घ्यायचा, वण नाही त्यामध्ये इतका घ्यायचा. एक टोक काढायचा, कोपरीवर टाकायचा, कोपरावर. तर ह्यातला सोडवून सोडवून मणी गुंतलेलं असतात ते सोडवा लागतात. अर्धा बागेर हातात घ्यायचा आणि त्याच्यात 2 बटणी उचलून अर्धा बागेर ह्या हातात सोडायचा. थोडा वेगळा वाटेल तर तसाच करायला लागतं. पुढं होईल समोर टाकू काय टाकू त्या दगडीवर टाक. यांच्यावर कुठे टाकतो आता मग काय पहिलाच उभारला होता सगळा, बहुतेक मध्ये उतरला असं. आहे का? आहे काहीतरी लागलं, काहीतरी दादाच्या हाताला लागलं म्हणून तर शांत. काय क्वाशा आहे डायरेक्ट क्वाशाच. जवळ घे. यो बघा ये चांगलाच कारलास. असला क्वाशा भेटलाय पहिल्यांदा. काजी कारत असं एकदा हा असं एकदा ह्याचे चावला. हा बघा धरला कसला त्यांनी. बेकार. कचकूनच चावला असा. बारका जरी चावला तरी कसला बेकार वाटतं. हातात सपाट्यात चावलं. हा बघा कडक साईज क्वाशा. त्याच आंग्र घाललं त्याने. आंग्र्यांमध्ये भाव असतं ते बी ठेव. मस्त सुरुवात झाली आपली. मस्तच क्वाशा भेटलाय. आधी वाटलं बोल लाकूड आहे का काय, लाकूड बिलबिलीत कसा घ्यायला लागतो. पहिला लागलेला हाताला तो मग अशा हाताला लागलेला. हा बघा एक बोईट. पाणी असं सगळं आता मध्ये यायला लागलाय. त्यामुळे जे काही मासे राहिले असतील ते सगळे आता मधीतच येणार.
तर आपला पागून झालेला आहे. आता कालक पडेल त्यामुळे व्हिडिओत काय जास्त दिसणार नाही. तर आता सध्या आपल्याला एक कोशा, 2 कटलं आणि एक बोईट असा भेटलेला आहे. त्याची मस्तपैकी रेसिपी आता बघूया आपण. चला. हे बघा द कराटे किड. तर आज एवढा लॅक का होते पण. तर आज आपण बघितलं काय काय भेटलं आपल्याला. तर मस्त साईजचा कोशा, अजून जिवंत आहे, 2 कटले, मगाशी 2 आरले भेटले, 2 खवली आहेत बारक्या आणि एक बोईट. हे सर्व साफ करून घेत. आज आपल्या मेनूचा स्पेशल आहे हा बघा कोशा. आजचा स्पेशल मेनू मस्त साईजचा कोशा. बऱ्याच दिवसांनी इच्छा होती कोशा खायची आणि आज शेवटी भेटलेला आहे. हे बघा कोशाचे आंगडे, बोईट आणि हा आपला कोशा. अशा पद्धतीने सगळी मच्छी साफ करून झालेली आहे. चला रेसिपीला सुरुवात करू. तर आजची आपली सिंपल रेसिपी आहे. रेसिपीत काय काय घेतलं तर 2 टोमॅटो, एक लसणाचा कांदा आणि आज आंबोशी टाकणार आहोत. आणि हे आपले मसाले तर तुम्हाला माहितीच आहेत. हळद, गरम मसाला, आगरी मसाला. चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया. गॅस शिवाय काय जेवण शिजत नाही. त्याच्यावर ठेवली कढई. आणि कढई ऑलरेडी तापत ठेवलेली आहे आणि त्यातच आपलं सगळं कापाकापी घ्यायचं काम चालू आहे. लसूण पण चेचून घेतला, तर टोमॅटो कापतोय. अशा तऱ्हेने दोन्ही टोमॅटो कापून घेईल. गॅस चालूच आहे. तेल कधी टाकणार आपण? क्विक पटापट रेसिपी चालू आहे त्यामुळे काय आजचं काय समजत नाही. फायनली तेल कढईत गेलेलं आहे. किती? 2 पळी. आपलं ठरलेलं आहे सालावतप्रमाणे 2 पळ्या कढईत गेल्याच पाहिजे. लसूण, कढई तापत ठेवल्यामुळे तेल लगेच गरम झाला. सिंपल रेसिपी इतकी भन्नाट लागते ना खायला. त्यात फ्रेश जर मच्छी असेल ती चवच काहीतरी वेगळी. फोडणीतच टोमॅटो टाकले. त्यातच आता मीठ पण. मीठ कशाला? पहिलाच मीठ टाकल्यावर टोमॅटो नरम होतो. पण पुन्हा मीठ नाही टाकलं नाही दादा, त्यात मीठ टाकला जाणार नाही. कोथिंबीर आहे कापून ठेवतो आम्ही ऑलरेडी. ती फक्त धुवून टाकलेली आहे. तर त्यात सगळे आपले मसाले जातील. पहिली हळद, अगदी मसाला, गरम मसाला, टोमॅटो थोडा गळल्यावरती सगळे मसाले आपण ऍड केले. त्यात मसाले तेलात परतवल्यानंतर आपली मच्छी जाईल. पहिला चाललाय लजीज कोशा.
चालले कटले कटले वाटत. आलं कसं कधी पाणी ॲड करणार डायरेक्ट पाणी ॲड केलेलं आहे. वेगळ्याच टाईपची रेसिपी बनवली सर. रोज बनवतोच तशीच आहे का आपली सिंपलवाली. ती छानच लागते. पैशाने रंग बदललेला आहे. त्यात गेली आंबोशी. चल ते किती मिनिटं शिजून घ्यायची. शिजण्यापुरतं पाणी टाकते आणि मग उकळी आल्यावर सोडते. टाकू? टाक. तर शिजण्यासाठी मासे बुडतील एवढं पाणी टाकलेलं आहे. आता किती मिनिटं ठेवायचं. उकळी आली की उकळी आली की 10 मिनिटं. 5 मिनिटं ठेवलेला. उकळी आले बहुतेक. मस्त कालवण शिजलेलं आहे. अर्धा शिजला ना. कोशाची कंडिशन दाखव. आपल्या रेसिपीचा मेन किंग आहे कोशा. दणकी आहे बघा. आम्ही जास्त साफ नाही करत त्याला, कारण की त्याच्यात एवढी घाण नसते की जेवढं त्याला कापून करतात. त्याच्यातून जर रस असतो त्याला जी टेस्ट असते, बाकी ते काय खाण्यात मजा नाही. तर 5 मिनटं अजून शिजून झाल्यानंतर आपली सगळी मच्छी शिजलेली आहे. दाखव जरा पाचशेची कटची. पाचशेची ही बघा मच्छी मस्त शिजलेली आहे. ही सिंपल रेसिपी आहे पण ही भन्नाट रेसिपी आहे. चव एकदम भारी लागते. चला, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे गार्निशिंगची किंग कोथिंबीर. आणि अशा तऱ्हेने आपली रेसिपी कंप्लीट झालेली आहे. ही सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चला आम्ही हिला टेस्ट करून घेतो.